यस सामने होते सुरुवात दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रोहन 11 साखरवाडा त्याला फाईट देते मोरिया स्पोर्ट्स धामणी धामणी संघ वन द टॉस आणि नक्की धाडसी निर्णय घेतला बॅटिंगला पाहू शकला नक्की कल्पेश पागी नॉसला निलेश पागी गोळीबारमध्ये नक्की पाहू शकला साखरवाडा एक्सप्रेस नारा भांगारे पहिलाच बॉल इथे मध्ये नो घोषित केलं पिचिंग खराब पाहायला मिळते इथे मात्र फेरीची चान्स कल्पेश पागी बॅटिंग मार्कवरती असेल यस धाव सगळ्या धाव फलकवते एक फेरीची चान्स कल्पेश पागी बॅटिंगला ओरपीचा बॉल सरळ बॅट मध्ये स्ट्रेट ड्राईव्हचा फटका जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय क्षेत्रक्षण नक्कीच उद्देश तिकडे येत आहेत चेंडू उचलल्यावर फिगर हा तो पण नक्कीच पाहू शकाल एक सिंगल फेरीची चान्स होती इथे मध्ये नक्कीच एक धाव येईल बॅटिंग मध्ये आता मध्ये नक्कीच निलेश पागी धाव फलक दोन चला लवकर घाई करायचे मित्रांनो कारण आयोजन ही चांगली स्पर्धा आहे मित्रांनो त्यांना नक्की साथ द्यायची आपण 4 षटकाचा सामना असणार आहे शेवटपर्यंत पण तुम्ही नक्की आयोजकांना नक्की मदत करायची आहे वेळ वाचवायचा आहे पुढील बॉल नारा स्लोवन गतीचा बॉल उलकलाय पडाबी और जडाबी आहे बॉल निघून चालला लॉंग लेग रिजन मध्ये बॉल चालला प्रेक्षक स्टँडला मध्ये शेवटच्या मोमेंटला बॉलला स्टॉप केले गेले जबरदस्त क्षेत्ररक्षण शेवटच्या मोमेंटला मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिले गेले फॅब्युलस फॅन्टॅस्टिक फिल्डिंगचा नजराणा दिला गेलाय या दोनच्या साह्याने धाव सगळ्या जाते पुढे 4 या कडेवरती पुढील आपण गोलंदाज नारा बॅटिंगला नक्की निलेश स्लोवन गतीचा बॉल लेग ब्रेक बॉल फिरवलाय चांगला बॉल चांगली लाईन पाहायला मिळाली या बॉल मात्र नक्कीच गोलंदाज नारा भांगरच्या माध्यमातून 3 बॉलचा खेळ झालाय 4 धाव फलकवती 2 शहापूर तालुक्यातील शहापूर अशोर मध्ये 2 दादा संघ आमने सामने बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना पाहायला मिळतोय एका बाजूला नक्कीच साखरपाडाचं क्रिकेट दुसऱ्या बाजूला पाहायला धामणीचं क्रिकेट नेक्स्ट मॅच असेल नक्कीच माडेपाडा आणि त्यांना फायनल खांडीचा पाडा आपण तयार राहायचंय पहिल्या इनिंग नंतर आपण टॉस साठी यायचंय इथे सो नक्की चांगली लाईन पाहायला मिळते जबरदस्त गोलंदाजी नारा बांगाराच्या माध्यमातून पाहायला मिळते 4 बॉलचा खेळ झालाय नक्की धाव फलकवती 4 बॉल 4 पहिला बॉल नो बॉल त्यानंतर एक सिंगल त्यानंतर 2 त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट अजूनही 2 बॉलचा खेळ असेल शिल्लक सेकंड लास्ट गो गोलंदाज नारा बांगारी बॅटिंगला निलेश पागी हो इथे मात्र नक्की चांगलासा फटका पाहू शकाल सन्मान दिला होता इथे मात्र निलेश पागी चा खेळ मात्र नक्की संपत आला होता परंतु मात्र नक्की पाहू शकाल थोडासा लेझी मन क्षेत्ररक्षक होते त्यांनी दाखवला एफर्ट मात्र दिले असते तर नक्कीच हा झेल सुद्धा नक्कीच कॅरी झाला असता नक्कीच 5 बॉल 5 धावा शेवटचा बॉल पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतंय शेवटचा बॉल कल्पेश पागी बॅटिंगला थोडंसं फिल्डिंग पुन्हा एकदा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळं त्या कारणास्तव नक्कीच थोडंसं चेंजेबल पाहायला मिळतंय फिल्डिंग पुढील बॉल नारा तयार बॅटिंगला पुन्हा एकदा नक्कीच कल्पेश इथे पण चांगलाचा फटका ड्राईव्ह पाहायला मिळतो डीप मध्ये क्षेत्ररक्षण नक्कीच इथे एक धाव तर कंप्लीट शेवटच्या बॉल मध्ये घेतले एक सिंगल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय तब्बल 6 धावा आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये नक्की धामणी संघाला सुद्धा नक्की थांबवलंय पहिल्या ओव्हर मध्ये नक्की निलेश आणि कल्पेश निलेश खेळतोय नक्की 4 बॉल 3 वरती तर नक्की कल्पेश खेळतोय 3 बॉल 2 वरती सहा धावा धाव फलक दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात गोलंदाजी मार्ग मध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय
जगदीश निरगुडा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. येस गोलंदाज सज्ज जगदीश चांगलाचा फटका सरळ बॅट मात्र उडवलाय बॉलला क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून बॉल निघून चाललाय सीमा पार झेल सुटला होता. पाऊशल झेल मात्र लगेच पाऊशल कॅरी झाला नाही परिणामी षटकार 6 धावा. उदेश निरगुडा होते इकडे उपस्थित त्यांनी केली चुकी जबरदस्त आलाय फटका एलिव्हेशन प्रॉपर जजमेंट चुकीची राहिली गेली उदेशच्या माध्यमातून. पुढील बॉल पुण्याचा शॉट अंबुलचा फटका आक्रमकता दाखवली गेली या ओव्हर मध्ये दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात आक्रमकता दाखवली गेली आहे. कल्पेश पागी पहिला बॉल मध्ये षटकार दुसऱ्या बॉल मध्ये चौकार आक्रमकता हातामध्ये नक्कीच पाऊशल दाखवण्याचं काम मात्र केलं गेलंय मोर्या स्पोर्ट धामणी संघाच्या या बॅटरनं. चला व्हॉलंटियर स्वयंसेवक आपला लंच झालाय तुम्ही लगेच आपली भूमिका पार पाडायची स्वयंसेवक व्हॉलंटियर बॉल बॉय लाईनमॅनची भूमिका पार पाडायची. सोळा धावा धाव फलकातून पुढील बॉल पुण्यात उडवला गेलाय कल्पेश पागी बॉल मात्र उडवला गेलाय हवाई हल्ला बॉल चाला नक्कीच आदिवासी सरपंच चषक षटकार 6 धावा आणि जिकडे वारा तिकडेच मारलाय बॅटरने कल्पेश पागीच्या बॅट मधनं हा पुन्हा इथं आलाय क्वालिटी दाखवणारा षटकार. धाव फलकावरती पाहायला मिळते 22 धाबा 22 ऑन द बोर्ड 22 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुढील बॉल पुण्याचा फुलटॉस बॉल मध्ये उडवला गेलाय यावेळी मात्र उदेश निरगुडा आहे तिकडे उपस्थित त्याने केली नाही चुकी इथे मात्र पहिलं विकेटचं बदल कल्पेश पागी ज्याच्या बॅट मध्ये धाव आला त्याला मात्र नक्की त्या वादळाला मात्र शांत केले गेले गोलंदाज नक्की जगदीश निरगुडे यानं. गडीबाद 22 धाबा धाव फलकावरती कॉन्फिडन्स मात्र गेला होता तो मात्र पुन्हा एकदा प्रज्वलित केला गेला गोलंदाज जगदीश निरगुडे या गोलंदाजानं. यस गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा
एक गडी बाद 22 धावा धाव फलकावरती. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. जगदीश बॅटिंग मार्क मध्ये, आता मात्र अजय गवते हा बॅटर बॅटिंग मार्क मध्ये. अजय गवते गोलंदाज सज्ज. इथे मध्ये चांगला फटका पाहायला मिळतो. नक्की पाहुशाल बॉल चालला बॅकवर्ड बाउंड्रीज मधून. थोडे फंबलिंग. ओहो फुटबॉल साइडने बॉलला उडवला गेलाय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्नाने 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या गेल्यात. नक्की जगदीशच्या ओव्हर मध्ये नक्कीच पाहू शकाल भरपूर धावा आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावा आले होते. या ओव्हर मध्ये खूप जास्त धावा पाहायला मिळतात. 18 धावा आल्यात या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक दुसऱ्या षटकातील. लोअर फुल टॉस होता. चांगलाचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आले थोडासा लेझीपणा दाखवतोय. बॉल निघून चाललाय सीमा पार. यावेळी मध्ये नक्कीच आलाय अजय गवतेच्या बॅट मधनं. यावेळी मात्र 4 चौकार दाखवणारा हा चौकार. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती पाहायला मिळते. 2 षटका अखेरीस 28 धावा धाव फलकावरती. कॉम्बोक्स मध्ये होतील बदल. मी थांबतो, तू मात्र थांबू नका. पाहत राहा एकत्र आदिवासी सरपंच चषकाचा थरार. यामध्ये नक्कीच पाहू शाल तुमचे नक्कीच साथी समालोचक जुळले जातील. द व्हॉइस ऑफ भिवंडी, द व्हॉइस ऑफ सरवलीचा आवाज विशालजी पाटील सर. थँक्यू. थँक्यू सो मच विकीजी. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरचा खरेच धाव फलक 28:1 लागला. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आदिवासी सरपंच चषक 2025 आणि दिवस क्रमांक 2 तुम्ही पाहतात. आणि जी लढत सध्या घडीला आपण पाहत आहोत ती धामणी आणि त्यांचा अगेन्स्ट साखरपाडा. ही लढत 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरचा खरेच धाव फलक जर आपण पाहिलं 28 धावा धाव फलकावरती. प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण धामणी टीमला इथे पाहत आहोत आणि टॉस देखील जिंकला होता या मॅचचा. धामणी टीमने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय आतापर्यंत योग्यच राहिला असंच वाटतंय. ज्याप्रमाणे बॅटिंग आतापर्यंत झाली, कल्पेश पागी, निलेश पागी, त्यानंतर क्रमांक 3 वरती अजय बॅटिंग करण्यासाठी आला. आणि हा बॉल एक्झॅक्टली टाकायचा कुठे होता, फारच मागे बॉल टाकला. दिशा देखील करावा. अतिरिक्त रन या ओव्हरमध्ये. अरविंद बॉलिंग करण्यासाठी रेडी झाले. पहिला वाईट टाकलाय. धाव फलक आता 29 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बघा 2 ओव्हरचा खेळ ज्याप्रमाणे राखला. 14चा करंट रन रेटने बॅटिंग झाली आणि त्यानंतर असं वाटतं की मिनिमम इथे 50 तरी बनवायला हव्यात. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला फिल्डर येतात, बट संधी इथे गमावली आणि बॉल देखील निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. फ्लॅट गेला होता बॉल. लॉंग ऑफचे फिल्डर आले. एकंदरीत कॅचसाठी अटेम्प्ट करायचा होता, बट आपण पाहिलं की त्याचे प्रयत्न झाले ना लॉंग ऑफच्या फिल्डरच्या माध्यमातून ते आधे अधुरे होते. दॅट्स वाय बेनिफिट मिळाला बॅटरला. बॅटिंग साईडला कॅच देखील ड्रॉप झाली. चौकार देखील आला. आता देखील लॉफ्टेड फटका. तर लॉंग ऑनचे फिल्डर येतात. बॉल फील्ड केला जातो आणि थ्रो येईल तोपर्यंत मिळेल सिंगल. धाव फलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 34 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत आपण पाहिलं आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये 51 षटकार आतापर्यंत लागलेत. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस देखील, आजचा जो शेड्यूल होता त्यापैकी निम्म्या मॅचेस तर आतापर्यंत कंप्लीट झाला. बॅटच्या आतली कडा लागली आणि त्यानंतर पायावरती हा बॉल आदळला होता. डॉट बॉल दरम्यान ते येतो. 70 जे चेंडू यूज केले जातात. दॅट्स आपण पाहिलं की आतापर्यंत 51 षटकार या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. पण याआधी आपण याच क्रीडांगणावरती GPL पागली. मला वाटतं की तिथे षटकारांचा पाऊस पडायचा प्रत्येकी मॅचमध्ये. ज्याप्रमाणे मॅचेस GPL मध्ये होत होत्या तशी माहिती गणेश डिंगोरे यांनी आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवली. आता देखील डॉट बॉल इथे येतोय. फुल लेंथ होता. अगदी बॉलची लाईन मिस केली असंच वाटलं, कारण जर इथे स्ट्रेट बॅटने खेळले असते V शेपमध्ये लॉंग ऑफ अथवा लॉंग ऑन रिजनमध्ये तर थोडं हेल्पफुल राखलं असतं बॅटरसाठी. बट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल इथे येतोय. धाव फलक स्थिर आहे. 34 धावा धाव फलकावरती आणि रिमेनिंग या ओव्हरमध्ये 2 चेंडू बाकी आहेत. पॅनवरती टाकायचा होता.
दिशा खराब डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनचा मध्ये धाव फलक आता 35. पॅन वरती टाकायचा होता. थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं तर अराउंड द लेग बोल्ड होण्याची शक्यता देखील नक्कीच होती, पण तसे काही झाले नाहीये. अतिरिक्त रन स्कोर कार्ड 35. यावेळेस हॅमट केलं. बॉल दरम्यान डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला गेलाय. बॉल थेट खेळाडू कक्षामध्ये. षटकार. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक बाईक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेस यष्टांचा वेध घेतला. फुल लेंथ होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटम पॅड मधनं बॉल जाऊन थेट धडकला. यष्टांना धक्का लागला. हा दुसरा आणि खेळ देखील समाप्त. 3 ओव्हरचा अखेरीस 41 धावा धावफलकावरती. धक्के लागले 2 टीम धामणे आणि खेळ बाकी येत्या 1 ओव्हरचा. यानंतर कोणता सामना आहे त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. यापुढील होणारा सामना खांडीचा पाडा आणि माडेपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन्सीला आपण रेडी राहा. पहिलं सत्र जेव्हा संपेल तेव्हा आपण यापुढे होणार लढतीचा टॉस करणार आहोत आणि ड्रॉच्या साह्याने ज्या टीमला पुढे वाटचाल मिळाली टाकीची वाडी टीमला पुढे वाटचाल मिळाली ड्रॉच्या साह्याने. लास्ट बॉलर तयार होता अंतिम षटकामध्ये. उद्देश आणि विलास दरम्यान बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती आलेत. उद्देश या अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती. शेवटचे 6 चेंडू पहिल्या सत्रामधले. पहिलाच बॉल ऑन साइडला स्ट्रोक खेळलेत. फिल्डर येताच झाली मिसफिल्ड आणि बॉल देखील निघून गेलाय. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगली सुरुवात या अंतिम षटकाची. पहिला बॉल आणि येतो हा चौकार. चौकार येतो. चांगली सुरुवात या अंतिम षटकाचे. बॅटर निलेश यांचा बॅटमधनं हा चौकार इथे आला. धावफलक 45. रिमेनिंग 5 चेंडूंचा खेळ बाकी. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. मग डेथ ओव्हरमध्ये कधी एक बॉलर म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की डेथ ओव्हरमध्ये ॲज अ बॉलर तुमचा रोल काय असतो की विकेट नाही मिळाली हरकत नाही, बट कमीत कमी रन्स द्यायचा आहे. कारण डेथ ओव्हरमध्ये जेव्हा तुम्ही विकेटच्या दिशेने जाताना तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने बॅटरला संधी देता मोठे फटके खेळण्याचे. यावेळेस लॉफ्टेड फटका. बॉल हवेमध्ये डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल. बॅटर निलेश इथे बाद झालेत आणि धक्का लागलाय टीम धामणीला. हा तिसरा. सूरज येत आहेत. क्रमांक 5 वरती धक्के आता 3 लागलेत आणि 3 चेंडूंचा खेळ देखील बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. 3 चेंडूंचा खेळ आणखीन बाकी आहे. साखरपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट धामणी ही बॅटल. फुल लेंथ होता. बॅटचा संपर्क आहे की थेट पायांवरती आदळला. रनआउटची देखील शक्यता. डायरेक्ट हिट आला. तिसरा पंचांची मागणी इथे झाली. थोडंफार
इझी डिसिजन, बॅटर सेफ, नॉट आउट. बघा निर्णय तर आमचा ऑपरेटरने दिलाच होता, बट काय असतं की अंपायर्स आपल्याजवळ अवेलेबल आहेत, त्यांचा निर्णय घेणं देखील महत्त्वाचं आहे, कारण ते त्यांचं कार्य आहे. आणि ऑनेस्टली मला तर हेच वाटतं की ज्याची कामं त्यानेच करावी, त्यामध्ये आपण इंटरफेअर नाही करावा, कारण संध्याकाळी आपल्याला देखील घरी जायचं. बॅटची कडा, बॉल मागे चालला, शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 47 धावफलकावरती. कारण एकंदरीत मी नेहमी सांगेल की बघा तुम्ही ज्याही क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, मोस्ट ऑफ टाइम्स ना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की एक्झाम्पल एक मी नक्कीच देईन इनिंग ब्रेकमध्ये. धावफलक एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 47 वरती. गती कमी केली होती आणि कमी गती केली आणि त्यात नंतर पडल्यानंतर बॉल अतिरिक्त बाउन्स देखील उसळी घेणारा चेंडू होता. येतो डॉट पगल्या 17 समाप्त, पगल्या 17 मध्ये एकूण रन्स 47. आणि रिप्ले जर आपण पाहिलं तर एक गोष्ट निदर्शनामध्ये आली की बॅक ऑफ द हँड स्लो वन टाकला होता. बघा बॅक ऑफ द हँड स्लो वन पाकल्यानंतर 2015चा IPL आठवतो, जिथे मोहित शर्मा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्या पर्वामध्ये राखला होता आणि त्या पर्वामध्ये 90% विकेट्स बॅक ऑफ द हँड स्लोअर वनने घेतलं होतं. त्यानंतर जेव्हा आम्ही तेव्हा लहान होतो क्रिकेट खेळायचो तेव्हा आम्ही देखील ते पाहून शिकलो की बॅक ऑफ द हँड स्लोअर वन देखील एक चांगला वेपन आहे. फार जुन्या जुन्या गोष्टी कधी कधी माइंडमध्ये येतात, पण इथे पगल्या 17 समाप्त झाल्या. 4 ओव्हरच्या खेळामध्ये 47 बनवण्यात आला, 48 धावांचं लक्ष. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आणि टॉस बॉक्स मध्ये असतील विकीजी शेवाळे. धन्यवाद. चला याचे खंडीचा बडा टीमचे कॅप्टन्स आणि त्याचबरोबर नक्कीच माडेबाटा टीमचे कॅप्टन चला टॉस कडे यायचे. रामजी डिंगोरे सर ऑफिशियल्स आहेत, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे लवकर. यस गणेश दावड नक्की रामजी डिंगोरे ऑफिशियल्स आहेत, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चेक टॉस केला जातोय, नक्की इकडला खांडीचा पाडा तर दुसऱ्या बाजूला नक्की माडे पाडा. टॉस केला जातोय, युवराजी पारदी साहेबांच्या हस्ते नक्कीच पाहूशाल. कॉल करतील, यस नक्कीच कॉल करतील माडेपाडा. काटीच कॉल, यस काटा टॉस जिंकला. कॅप्टन काय डिसिजन असेल? बॅट फर्स्ट बॅटिंग करता निर्णय केला. समोरचा संघ नक्कीच खांडीचा पाडा सांगाय. समोरच्या संघाला कितीचा टार्गेट द्याल? 50 पर्यंत रोखण्याचा. यस 50 प्लस. कॅप्टन टॉस जिंकलं तर काय घेतलं असता? टॉस जिंकला असता तर बॅटिंग घेतली असती. आता मात्र नक्कीच बॉलिंग करायची. समोरचा संघ नक्कीच सांगतोय नक्कीच मी बॅटिंग करू. समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच 40 प्लस धावा रोखण्याचा प्रयत्न करू. यस थँक्यू सो मच. यस जाऊ मॅच कडे. यस माडीपाडा वन द टॉस, बॅटिंग.
चला सलामीची जोडी पाठवा.
ओपनिंग पेअर ग्राउंड मध्ये आणि टार्गेट जर आपण बघलं 48चा टार्गेट इथे सेट करण्यात आला आणि अपेक्षा आहे की आणखीन एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे आदिवासी सरपंच चषक 20-25च्या या भव्य दिव्य पर्वामध्ये. सेकंड इनिंगला सुरुवात 48चा चेज अंपायरचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले सेकंड इनिंग. पहिला बॉल, पहिलाच बॉल लॉफ्टी ड्राइव्ह बॉल हवेमध्ये आहे. कव्हरला फिल्डर धावतात आणि पाठमोरी वळत असताना आउटस्टँडिंग कॅच. धक्का लागला हा पगला आणि बॅटर बाजरत काशीनाथ. धक्का पगलाच लागला आणि अगदी पगलाच बॉलवरती धक्का लागला आणि एकंदरीत पागलं गेलं तर मी म्हणेन ना फटका योग्य होता. बट कव्हरचे फिल्डर कौतुक करेन ज्याप्रमाणे कॅच पकडली. आता देखील त्याच दिशेने खेळायचं होतं. आता देखील बॉल हव्यामध्ये आहे. आता देखील पॉइंटचे फिल्डर आलेत. बट कॅच ड्रॉप आणि त्यात नंतर कॅच पकडण्याची जी स्टाईल होती ना ती मी म्हणेन योग्य होती. कारण तुम्ही पाठमोरी वळत असताना ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये कॅच पकडायला जाल ना तर असंच घडणार आहे. एकंदरीत जर पागलं गेलं तर भरपूर बघा आपली इंडियन स्टाईल जर आपण पागली तर सरळ राहताना आपण कॅच पकडतो आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन की ही कॅच आपल्या स्टाईलमध्ये पकडायची होती. कधी कधी काय असतं ना की एखादी कला ना आपल्याला स्वतःमध्येच अवगत असते, तिच्याकडे खाली लक्ष देणं महत्त्वाचं असतं. एकंदरीत कॅच देखील ड्रॉप, 3 धावा देखील कंप्लीट. 3 धावांच्या मदतीनं धाव फलक आता 3 वरती जाऊन पोहोचला. एक धक्का देखील लागला. पगलं षटक विलास पागी बॉलिंग करतात. बाटेल आपण पाहत आहोत धामणी आणि त्यांचा गेंद साखरपाडा. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आता यशवंत आपल्याला पाहायला मिळतात. डावखुऱ्या शैलीचा बॅटर आहेत. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं बट बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान ते येतोय. बघा प्रत्येकी विभागामध्ये आता क्रिकेट डेव्हलप होत आहे. त्यासाठी आदिवासी समाजामध्ये देखील क्रिकेट डेव्हलप झाला पाहिजे, चांगला प्लॅटफॉर्म मिळायला हवा आहे. त्यासाठी विद्यमान सरपंच गोटेकर तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीनं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहत आहात. आदिवासी सरपंच चषक 2025 आणि ऑन साइडला फटका आणि जर आपण पागलं तर इथे फिल्डिंग चांगली. बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत पागले गेले तर कंप्लीट केली जाईल सिंगल आणि दुसऱ्या धावेसाठी परतलेत. बट थ्रो भरपूर कमजोर कारण एकंदरीत बॅकअपला खेळाडूही होते. डायरेक्ट हिटसाठी अटेम्प्ट करू शकले असते बट मिळेल सिंगल. धाव फलक सिंगल नव्हे तर 2 धावा कंप्लीट झाला. माफी सुद्धा 2 धावा मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने धाव फलक आता जाऊन पोहोचला 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष जर आपण पाहिलं 48 म्हणजे 12चा आस्किंग रन रेट आहे. पॉवर प्लेचे षटक सुरू त्यामध्ये आपण पाहिले गेलं तर 2 फिल्डर बाउंड्री लाईन वरती डीप मध्ये पाहायला मिळतात. एक लॉंग ऑन आहे. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर ठेवला गेला. पुल करायचं होतं बट गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बट काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत. फिल्डर येतात बॉल फील्ड करतात तोपर्यंत फक्त एक सिंगल. धाव फलक एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 6 ऑन द बोर्ड आणि रिमेनिंग या ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहे. शेवटचा एक चेंडू आणखीन आहे. यानंतर जो होणारा सामना आहे त्याची देखील मी माहिती पोहोचवतो. टॉस देखील कंप्लीट झाला. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकामधला. फरकट बॉल हवेमध्ये अगदी टोच वरती येऊन स्ट्रोक खेळले होते आणि गॅप मध्ये बॉल निघून गेला. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण धाव फलक 10. धक्का लागला एक टीम साखरपाडा. रिमेनिंग खेळ बाकी येत्या 18 चेंडूचा आणि 18 मध्ये करायचं 38.
सेकंड ओव्हर बॉलर निलेश पागे बॉलिंग मार्क वरती. आणि बघा जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आके बॅटर यशवंत आणि त्यांचा समवेत किशोर आपल्याला पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात tenniscricket.in या वाहिनीचा देखील आवर्जून उल्लेख करेन, कारण बघा जेव्हा कोणी नव्हता तेव्हा tenniscricket.in होता, कारण फार जुनी सुरुवात आहे. त्यामध्ये आवर्जून गौरव सावंत असतील, त्यामध्ये संतोषजी नाणेकर सरांचा देखील आवर्जून मी उल्लेख करेन, कारण हे ते चेहरे आहेत ज्यांनी ज्या काळामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग करणं काय असतं ते जास्त लोकांना माहितीही नव्हतं. तेव्हा त्यांची सुरुवात आणि आज tenniscricket.in मला वाटतं सर्वात जास्त सबस्क्रायबर्स असणारी ही वाहिनी आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. शॉर्ट पिच होता, हुक करायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान ते येतोय. दोन निर्धाव चेंडू इथे टाकले गेलेत. आणि आणखीन जर आपण पाहिलं तर येत्या 4 चेंडूंचा खेळ आणखीन बाकी असेल या षटकामध्ये. बट पाहिले 2 चेंडू निर्धाव इथे आलेत, 2 डॉट बॉल. नेक्स्ट बॉल आता हुक करायचं होतं, बॉल दरम्यान इनफिल्ड मध्येच आहे. आता फाईन लेगचे फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातो स्क्वेअर लेग रिजम मध्ये, सिंगल मिळेल. धावफलक एका धावेच्या मदतीने स्कोर काढा आता 11 वरती जाऊन पोहोचला. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू शिल्लक येते 15 आणि 15 मध्ये करायचा 37 धाव्यांची आणखीन आवश्यकता. 15 चेंडू बाकी आहेत. फिल्डिंग मध्ये चेंजेस आता भरपूर सारे केले गेले. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक फिल्डर आपल्याला डीप मध्ये मिड विकेटला, एक फिल्डर आता डीप मध्ये आपल्याला स्क्वेअर लेगला पाहायला मिळतो. यावेळेस फक्त स्क्वेअर कट करत असताना बीट केलंय पॉइंटचा फिल्डरला, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एकंदरीत याआधी आपण अफरकटचा फटका किशोरचा पाहिला होता आणि त्यानंतर त्या क्षेत्रामध्ये बॉलरचा गतीचा वापर इथे केला. चौकार. चौकार दरम्यान इथे येतोय आणि या चौकाराच्या साहाय्याने सध्या सागडीला अवघ्या 3 चेंडूंचा करार 3 चेंडूंना फेस करून 11 धाव्यांवरती नॉट आउट किशोर खेळतात. आणि टीम टोटल जर आपण पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती. धक्का लागला 1. नेक्स्ट बॉल. यावेळेस लिडिंग एज बॉल हवेमध्ये, चेंडू फक्त उंच गेला. विकेट कीपर फाईन लेगचा फिल्डर फक्त एकमेकांना पाहतच राहिले. कॅच कोण पकडेल हा प्रश्न तिथेच राहिला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील नाही मिळालं. बघा मी काल देखील मला वाटतं उल्लेख केला होता की जेव्हा बॉल जास्त उंच जातो, एकापेक्षा जास्त खेळाडू तिथे असतात, तेव्हा कोणत्या तरी खेळाडूने पुढाकार घ्यायला हवाय की मी कॅच पकडतोय. तुम्ही एकमेकांचे चेहरे पाहत बसाल तर कॅच कोण पकडेल. बघा कधी कधी या गोष्टी बोलायला गेलो तर मजेशीर वाटतात, बट सिरियसली जर विचार केला तर या गोष्टींकडे ॲज अ फिल्डिंग साईड लक्ष देणं फार महत्वाचं, कारण ही कॅच पकडायला हवी होती. संधी ते गमावली. 2 धावा देखील पूर्ण झाला. टॉप आता दरम्यान पुलचा फटका ऑन साइडला, मागील चेंडू वरती कॅच ड्रॉप झाली आणि त्यात नंतर नेक्स्ट बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. आता जखमेवरती मीठ चोलण्याचं कार्य किशोर करतात. स्कोर कार्ड 23. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलक 23. धक्का लागला 1. टीम साखरपाडा. आणि आता चेंडू शिल्लक येते 12. 12 मध्ये करायचं आता 25 धाव्यांची आवश्यकता. बघा ते असतं ना की कधी कधी आयुष्यामध्ये ना समस्या आणि अडचणी डायरेक्टली नाही येत, आपण कधी कधी त्यांना इन्व्हिटेशन देखील देतो. आणि मागील ओव्हरमध्ये जी कॅच ड्रॉप झाली ना ते समस्यांना इन्व्हिटेशन देणंच होतं, कारण जो बॅटर चांगली बॅटिंग करत होता त्याची विकेट मिळू शकली असती, बट तुम्हाला संधी स्वीकारता नाही आली.
कारण बघा नियती संधी देते, कळत न कळत देते, बट त्या संधींना तुम्हाला स्वीकारता आलं पाहिजे, त्या संधींचा तुम्हाला फायदा करता आला पाहिजे. हेच ते छोटे छोटे मोमेंट्स असतात ना जे मॅचला चेंज करतात. तिथे ती कॅच ड्रॉप झाली, 2 धावा तिथे देखील मिळाल्या आणि त्यात नंतर पुढचा जो बॉल आला तो थेट काऊ कॉर्नरचा वरनं गेला. 12 चेंडू शिल्लक करायचा 25 धावा, 12-25 समीकरण या मॅच मध्ये उरलं. बट 5 चेंडू फेस करून 19 धावांवरती नॉट आउट खेळतो किशोर. लाजवाब बॅटिंग किशोरची आणि एकंदरीत तो आपल्या टीमला आता विजयाच्या दिशेने घेऊन चालला. बारामध्ये 25. बट बघा स्टील सामना संपला नाहीये, अजून देखील कोणीही बाजी मारू शकतोय. एक माहिती मी खऱ्या अर्थाने विचारावीशी वाटते की जर मॅच टाय झाली तर की चेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. 2 ओव्हरमध्ये 23 चला वेळ कमी घ्या, कारण अगोदरच जेव्हा पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा एक ब्रेक फार मोठा आला होता, त्याची रिकव्हरी आता करायची. सो फास्ट खेळा. शॉर्ट पिच होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये आणि एकंदरीत बॅटर अंपायरकडे पाहतात. रिप्ले आपण पाहूया की मागील चेंडूवरती झालं काय होतं. हलकेसे शफल झाले आणि सटीक लाईन अँड लेंथ वरती हा बॉल होता. वाईटचा प्रश्न उभाच नाहीये, कारण फार आतनं हा बॉल गेला. डॉट बॉल दरम्यान ते येतोय. 11 चेंडू शिल्लक, 11 मध्ये करायचा 25. नेक्स्ट बॉल फुल लेंथ लॉट केला. आता देखील चेंडू फक्त उंच गेला. फिल्डर येत आहेत आणि आता कॅच कंप्लीट. चांगली रनिंग कॅच कंप्लीट केली फिल्डर होते विलास पागे यांनी पकडली कॅच. धक्का लागला. हा दुसरा आणि बॅटर बाद झालेत यशवंत. दादा सरपंच गोठेगर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. गावदेवीच्या आशीर्वादाने गोटेगर गावचे सरपंच आहेत, बट फार मोठा पुढाकार साहेबांनी घेतला, कारण 4 जिल्ह्यातील क्रिकेटला एक करण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून झालं. कारण या स्पर्धेमध्ये ठाणे, पालघर, नाशिक, रायगड एक गाव एक संघ आपल्याला खेळताना दिसणार आहेत. आणि पाकले गेले तर फार मोठा प्लॅटफॉर्म आम्ही जे सातत्याने सांगत आहोत, कारण बघा आदिवासी समाजामधील जो क्रिकेट आहे भरपूर टॅलेंटेड प्लेयर या समाजामध्ये देखील आहेत आणि त्यांना देखील संधी मिळायला हवी की एखाद्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांचा जो टॅलेंट आहे तो प्रेझेंट करण्याची. आणि ही संधी गणेशजी कांबळी साहेबांनी उपलब्ध करून दिली. त्यासाठी साहेबांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. पुल करायचं होतं, पडल्यानंतर चेंडू खाली राहतो, येतो डॉट. बघ क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. आम्ही असं नेहमी का म्हणतो की बघा एका एंडने एक बॅटर 5 चेंडू फेस करून 19 वरती खेळतोय, तर दुसऱ्या एंडने अजूनही बॅटरना बॉल मिडल करण्याचा प्रयत्न करतात. हेच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये नेहमी ना तुम्हाला एका बाजूने काहीतरी स्पेशल तर दुसऱ्या बाजूने काहीतरी विपरीत नेहमीच पाहायला मिळतं. आता देखील हुक करायचा होता, बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट आलाय की नाही हा प्रश्न नक्कीच असेल. 22 च्या स्वरूपामध्ये एक सिंगल. पण ही गोष्ट राखली ना की सांघिक खेळ का म्हणतो की तुम्हाला माहिती आहे की बॅटर किशोर चांगली बॅटिंग करतोय, या क्षणाला कदाचित स्ट्राईक रोटेट करणं, अँकर रोल प्ले करणं हे देखील महत्वाचं आहे ना. बट त्या क्षणाला मोठी फटके खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू देखील आले. आता 8 मध्ये 24, समीकरण 12 मध्ये 25 होतं. आता गेले 4 चेंडू फक्त 1 धाव, ती देखील 22. पुलचा फटका, मिस्टामिंग बॉल मध्ये फिल्डर येत आहेत आणि इथे झाली मिस्टेक आणि बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकार येतो. धावफलकात 28 आणि चेंडू शिल्लक
येते 7 मध्ये करायच्यात 20 धावा. या बॅटरीची कॅच देखील ड्रॉप झाली होती आणि त्यात नंतर एक षटकार एक चौकार त्याचा बॅटमधनं देखील आला. 7-20 फुल लेंथ लॉफ्ट केला, रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केला आणि थेट पाठवला काऊ कॉर्नर रिजनला क्लिअर करत असताना हा पॉवरफुल स्ट्रोक किशोरचा बॅटमधनं हा षटकार. बघा दुसऱ्या एंडने साथ नाही मिळाली तर काय, मी आहे, मी लढेन, मी प्रयत्न करेन या वेने या विचारांनी किशोरनं आतापर्यंत भरपूर चांगला खेळ दाखवला. 7 चेंडू फेस केलेत आणि 29 धावांवरती नॉट आउट केलं. लाजवाब इनिंग. पण प्रश्न आता हा राहिला की किशोरची ही इनिंग या रन्स विनिंग कॉज मध्ये येतील का, कारण चेंडू शिल्लक येते 6 मध्ये करायचा 14 धावा. 6-14चं समीकरण या मॅच मध्ये उरलंय. आणखीन एक लास्ट ओव्हर थ्रिलर. आजच्या दिवसामध्ये एकूण एक चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतात, कारण आज जेही संघ खेळले अगदी मॉर्निंग सेशन पासून आपण पाहत आहोत की लढती चांगल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये जो पहिला सामना झाला होता 1 बॉल 5 हव्या होता आणि तिथे काऊ कॉर्नरला जम्प मारत असताना फिल्डरने बॉल फील्ड केला. तिथनं दिवसाला सुरुवात झाली आणि त्यात नंतर एकूण एक चांगल्या लढती. जास्त अपेक्षा आपण या सर्व टीम्स कडून ठेवत आहोत की नवीन संघ आहेत, भरपूर सारे यंग टॅलेंटेड प्लेयर, नवीन चेहरे प्रत्येकी टीम मध्ये आहेत. आणि खेळ खेळत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मॅचचा रिझल्ट काय येईल त्यापेक्षा तुम्ही मैदानामध्ये काय केलं ते जास्त मॅटर करतं. स्वतःचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा आणि बेस्ट इथे दिला किशोरने. 6 मध्ये 14 लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल पॅनवरती टाकायचा होता, दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. म्हणजे आता 6 चेंडू शिल्लक, 13 धावांची आवश्यकता. 6-13चं समीकरण या मॅच मध्ये उरलंय. बाजी इथे कोण मारेल, विजयाचा आस्वाद या मॅच मध्ये कोणता संघ घेईल, टीम धामणी की टीम सागरपाडा, हा प्रश्न इथे या मॅच मध्ये उरलाय. पण आतापर्यंत दोन्ही टीम्सने चांगला खेळ दाखवलाय, पण स्टील क्वेश्चन मार्क, जिंकेल कोण. 6-13 लॉफ्टेड फटका ऑन साइडला, फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला थांबलेत, बॉल फील्ड केला. तोपर्यंत दुसऱ्या धाब्यासाठी परतले 2 धावा कंप्लीट, 2 मिळतील. म्हणजे आता 5 चेंडू शिल्लक, 11 धावांची आवश्यकता. 5 मध्ये करायचं 11 धावा. आणखीन एक लास्ट ओव्हर थ्रिलर सध्या सगळीला आपल्याला पाहायला मिळतो. लढत चांगली रंगली, मॅच मध्ये मजा आली आणि हेच तर हवं आहे. कोणत्याही क्रिकेटिंग फॅनला तुम्ही जर विचारलं मॅच कशी पाहायला आवडेल तर तो हेच सांगेल कोणीही जिंकू द्या, मॅच मध्ये मजा आली पाहिजे, मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. आणि तेच घडतं या मॅच मध्ये. 5-11 पुढचा बॉल, लॉफ्टेड फटका, लाजवाब फटका, मॅग्निफिसंट हिट बाय बॅटर उद्देश, सिक्सर. म्हणजे आता इक्वेशन सोबत चेंडू शिल्लक येते 4 आणि 4 मध्ये करायचं आता फक्त 5 धावा. बघा मी समस्यांना इन्व्हिटेशन देण्याचं सांगितलं, पण त्यातल्या त्यात आणखीन एक सांगायचं राहिलंच. षटकार आला यात, चेंडू नंतर ते आपण सांगूया. 4 मध्ये 5 हुक करायचं होतं, डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. सामना अजून संपला नाहीये. मग ते असतं ना की परिस्थिती माणसाला नाही घडवत, माणूस परिस्थितीला घडवतो. आज तुमची जर वेळ चांगली आहे तर त्याला तुम्ही कारणीभूत आहात, आणि आज जर तुमची वेळ वाईट आहे तर त्याला देखील कारणीभूत तुम्हीच आहात. ती एक कॅच जर तिथे फायनलिंगला पकडण्यात आली असती तर या मॅच मध्ये परिस्थिती टीम धामणीसाठी फार वेगळी होती. पण 3 मध्ये पास करायच्यात. पॅनवरती लागला बॉल, अपील आउट शॉट, यस फिगर अप, कहाणी में ट्विस्ट, सफलता इथे मिळाली आणि किशोर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. आता 2 मध्ये करायच्यात 5. न्यू बॅटर, चला न्यू बॅटर पाठवा, विनंती असेल बॅटिंग टीम. 2 चेंडू शिल्लक आणि 2 मध्ये करायच्यात 5 धावा. आणि किशोर काहीतरी अंपायर्सला सांगत होतं रिव्ह्यू, बट प्लम LBW बिकॉज अगदी मिडलला बॅटर उभा होता. इतका इझी डिसिजन होता अंपायरसाठी. आणि त्यातल्या त्यात मुख्य अंपायर
सुभाता जे खऱ्या अर्थाने या तापत्या उन्हामध्ये झिजलेत. MCA U23 मॅच ऑब्झर्वर देखील आहेत अजितजी पुत्रन सर. आणि पहा तेच राहिलं ना, डेथ ओव्हर मध्ये जेव्हा एखाद्या चांगल्या बॅटरकडून स्ट्राईक जाते ना, त्यानंतर तो स्ट्राईक वरती येण्यासाठी तरसतो आणि तेच राहिलं आतापर्यंत. बघा एकंदरीत मला देखील हा प्रश्न पडलाय की सिंगल घेण्यासाठी संधी आली होती पण सिंगल घेतली का नाही किशोरने. 2 मध्ये आता करायच्यात 5 धावा. न्यू बॅटर अरविंद 2-5चं समीकरण. शेवटच्या टप्प्यावरती येऊन हा सामना थांबला पण स्टील जिंकेल कोण हा प्रश्नच उभा आहे. 2-5 प्लॅन मिस, डॉट बॉल येतोय. एकंदरीत एक वेल सेट बॅट्समन खेळपट्टीवरती थांबून तरी सुद्धा या मॅच मध्ये आता अडकली टीम साखरपाडा. आता 1 चेंडू शिल्लक, करायच्यात 5 धावा. जे मी म्हटलं की याआधी सिंगल घेण्यासाठी संधी आली होती, कुठे ना कुठे आपण एक वेल सेट बॅट्समन आहोत, इथे आपण या परिस्थितीला फेस करायला हवं होतं, हा विचार इथे करायला हवा होता बॅटर किशोरने. बट इथे त्याचा हा निर्णय आता असं वाटतंय की टीम साखरपाडा टीमला महागात पडू शकतोय की काय. 1 चेंडू शिल्लक, 5 धावेची आवश्यकता. चेजिंग कंपल्सरी आहे म्हणजे षटकारच हवाय. आणि मागील सामना देखील 1 बॉल 5 पर्यंत झाला होता. हा यस, पहिलाच सामना जो उल्लेखही मी केला. आणि हा सामना देखील 1 बॉल 5 पर्यंत आला. मागील सामन्यामध्ये फिल्डरने वाचवलं, जंप मारली. आता काय घडेल. शेवटचा बॉल 1 बॉल 5. बॉल हवेमध्ये, लॉंग ऑनला फिल्डर आहेत पण बॉल निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. एक निसटता विजय इथे प्रस्थापित करून दिलाय बॅटर अरविंदने आपल्या टीमला. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन टीम साखरपाडा. अँड हार्ड लक टीम धामने. ती जी कॅच सोडली ती कॅचच खऱ्या अर्थाने टोचली. प्लेअर ऑफ द मॅच, नो गेसेस. चेंडू फेस केले, 7 रन्स बनवला, नॉट आउट 29. तोच किशोर ठरला या सामन्याचा सामनावीर. नक्कीच मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळतोय किशोर शेवाळे. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून नक्कीच जबरदस्त बॅटिंग. 7 बॉल 29 किशोर शेवाळे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सचिनजी खाडे साहेबांच्या हस्ते नक्की हे अनावरण केलं जाईल मॅन ऑफ द मॅच प्लेअर